तर नाशिक महापालिका हद्दीतल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले, वाहतुकीला सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। शहरातील सर्व माध्यम व्यवस्थापनाला महापालिकेने सूचना केलेल्या आहेत आणि सध्या नाशिक महानगरपालिका हद्दीतल्या शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्येही मुसळधार पाऊस होतोय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या गाजरवाडी इथे दरड कोसळली आहे। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होतीये। त्र्यंबकेश्वरसह नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटिंगही पाहायला मिळते। कालपासूनच त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पावसाचा इशारा, ढगफुटी सदृश पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलेला होता। मात्र काल म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही, मात्र आज जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे नाशिकच्या नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। त्यामुळे नाशिकच्या मिलिंदनगर भागात पावसाचं पाणी साचलंय। नंदिनी नदीचा पूर थेट मिलिंदनगर भागातल्या घरांमध्ये शिरलाय, त्यामुळे नागरिकांना देखील त्या ठिकाणी आपलं घर सोडून बाहेर पडावं लागतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। रात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि आपण जर बघितलं तर नंदिनी नदीला आता पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं तर कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं देखील करण्यात येत होती। आपण जर एकंदरीतच बघितलं तर पाण्याचा मोठा प्रवाह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर मिलिंदनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी गेल्याची ही दृश्य आपण NDTVच्या माध्यमातून बघतो। अनेक नागरिक देखील त्या बाजूला आता अडकल्याचे हे आपल्याला दिसून येत आहेत। महानगरपालिकेचे अधिकारी जरी घटनास्थळी दाखल झालेले असले तरी नागरिकांच्या वतीने पाणी काढण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे। तसेच अद्याप अग्निशामक दलाचं पथक हे घटनास्थळी या ठिकाणी दाखल झालेलं नसलं तरी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आता पाणी काढण्यास आणि स्वतःचा बचाव करण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। एकंदरीत 25 ते 30 कुटुंबीय या ठिकाणी या पाण्याच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी अडकल्याची आपल्याला माहिती मिळते आणि याच जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह हा सांगणार आहेत। हवामान खात्याकडून आज संध्याकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवलेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर नागरिकांचं जीवन आता पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। खरं तर आज नंदिनी नदीवरती कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूल हा बांधण्यात येत होता, परंतु स्थानिकांच्या वतीने आरोप करण्यात येत आहे की कॉन्ट्रॅक्टरने ही मध्ये भिंत बांधल्यामुळे आमच्या घरात यावरती पाणी शिरण्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी या ठिकाणचं आक्रमण देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं होतं, परंतु असं जरी असलं तरी महानगरपालिकेच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला होता। तरी नागरिक जरी सतर्क असले तरी काही महानगरपालिकेच्या चुका असतील त्या प्रशासनाच्या चुकांमुळे देखील हा मनस्ताप हा नागरिकांना या ठिकाणी सुरुवात करताना दिसून येत आहे। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।